मी घरात पहिल्यांदाच चिकन मोमोज बनवले होते आणि चटणी पण इतके टेस्टी झाले होते ना घरात. खरंच सांगते, जर तुम्ही एकदा घरात बनवला तर तुम्ही ना बाहेरचे मोमोज खाणं विसरून जाताल. आपण ना आधी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी ना मी पॅनमध्ये तेल टाकलं होतं आणि भरपूर असे टोमॅटो, लसूण आणि मी कोथिंबीरचे देठं टाकले होते. आता ते ना झाकून साईडला ठेवायचं, म्हणजेच आहे ना टोमॅटो शिजू द्यायचे आणि साईडला ना मोमोजची तयारी करूया. मी नाही तर आणताना चिकन खिमा आणला होता, म्हणजेच बोनलेस चिकन आणून मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं, नाहीतर आपलं वरचा कवर मोमोजचा वेगळा आणि आतलं जी मोमोजची स्टफिंग असते ना ती वेगळी होती. आता चिकन खिमा घेतला आहे चवीनुसार. त्यामध्ये मीठ टाकायचं, काळी मिरी पावडर टाकायची, बटर टाकायचं, आलं लसणाची पेस्ट आणि कांदा पात टाकली आहे बारीक चिरून. आणि जितका खिमा आहे ना त्याच्या अर्धा कांदा बारीक चिरलेला असा टाकायचा. कोथिंबीर टाकली आहे, सोया सॉस टाकायचा आणि चवीनुसार लिंबू पिळायचा. आता इथं मी बघा अर्ध्यापेक्षा पण आहे ना थोडं कमीच लिंबू पिळला होता, जास्ती आंबट करायचं नाही आपल्याला. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही खिमा जर धुतला ना तर तुम्ही ना त्याला चाळणीमध्ये ठेवा, म्हणजेच आहे ना खिमाचं पाणी नाही सुटणार. आपण खिमामध्ये जेव्हा मीठ टाकतो ना तर पुन्हा त्या मिठाचं पाणी होतं आणि त्याला खूप सारं पाणी सुटतं. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आता आपली स्टफिंग तर तयार आहे. आता आहे ना टोमॅटो पण व्यवस्थित शिजल्यात. वरचे असे साल आपल्याला टोमॅटोचे काढून घ्यायचे आणि टोमॅटो गार करायला ठेवायचे. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. आता पिठासाठी ना मी इथं 2 कप मैदा घेतला होता. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि आपण चपातीला कसं पीठ मळून घेतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ पण नको आहे बरं का. व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. आता मी ना थोडंसं फास्ट दाखवते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो. व्यवस्थित पीठ मळून ठेवलं की 5 मिनटासाठी त्याला साईडला ठेवायचं. आता आपण चटणी बनवून घेऊया. चटणी इतकी सोपी, इतकी टेस्टी झाली होती ना खायला, म्हणजे एखाद्या वेळेस मोमोज जमले नाही जमले माहीत नाही, पण आहे ना चटणी मात्र जमायलाच पाहिजे. कारण मोमोज आहे ना कसे असले तर चटणी जर खायला टेस्टी असेल तर मोमोज पण खूप टेस्टी लागतात. इथं मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे गार झालेलं टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर सगळं काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी हे मिरच्या आहे ना ज्या मी 2 तासासाठी भिजत ठेवल्या होत्या. आता तुम्ही मिरची तिखट कमी तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये साखर टाकली आहे. चवीनुसारच मीठ टाकायचं आणि साखर पण थोडीशी टाकायची. सोया सॉस टाकला होता आणि आता आहे ना हे पाणी न टाकता एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची. बघा किती छान दिसते. किचन वाटा व्यवस्थित स्वच्छ पुसला होता, म्हणजे त्यावरच मी ना मस्त अशी मोठी चपाती लाटणार होते. तर बघा पीठ पण व्यवस्थित मळून किती छान सॉफ्ट आणि मस्त झाले. आता एक गोळा तोडून घ्यायचा आणि मोठी अशी चपाती लाटून घ्यायची. तुम्ही ना छोटे छोटे गोळे करून आहे ना पुरीसारखे पण लाटू शकता, पण मी एकसारखे मोमोज दिसावे म्हणून मोठी चपाती लाटली होती. आणि आपल्या डब्याचं, स्टीलच्या डब्याचं जे झाकण असतं त्याने मी हे व्यवस्थित पुरीच्या आकाराचे एकसारखे लाटी असं कट करून घेतले होते. तर तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे जर असं असेल झाकण तर तुम्ही करा, नाहीतर किंवा तुम्ही पुरी लाटली तरी चालते. सगळ्यात सोपं आणि मला आवडणारं काम म्हणजे मोमोजला डिझाईन करायची. आता तुम्हाला जशी डिझाईन आवडते ना तशी तुम्ही मोमोजला करू शकता. बघा मोमोज बनवताना ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण बाहेरून आणताना चिकनचा डायरेक्टली खिमा आणायचा. कारण की बोनलेस चिकन आणून जर घरात आहे ना मिक्सरमध्ये बारीक केलं तर जेव्हा आपण खातो ना मोमोज तेव्हा आज चिकनचे ना असं गोळा तयार होतो. तर आपल्याला ते अजिबात नको आहे. मोमोज खाताना असं मस्तपैकी तोडून खाल्लं की ते मोमोज जसं तोडलं की असं मस्त लागायला पाहिजे. तर असं गोळा तयार नाही व्हायला पाहिजे. तर कधी पण विकतचाच खिमा आणा तुम्ही डायरेक्टली. मस्त बघा सगळ्या मोमोजला मी एकसारखी डिझाईन केली होती. मला ना स्टीम मोमोजपेक्षा फ्राईडवाले मोमोज खूप आवडतात खायला, पण मी ह्या वेळेस रेसिपी ना तुमच्यावरच स्टीम मोमोजची शेअर केली आहे. नेक्स्ट टाईम मी नक्कीच तुम्हाला पण फ्राईड मोमोज दाखवेल, कारण खायला इतके टेस्टी लागतात ना ते पण, आणि हे पण छान लागतात. आता मी एक चाळणी घेतली आहे, म्हणजे खाली पातेलं ठेवलं होतं. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यावर सुद्धा बनवू शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी खाली एक पातेल्यामध्ये
मस्त असं गरम पाणी केलं होतं, वर चाळणी ठेवली, त्याला मी बटर लावलं आहे कारण आपले मोमोज चिपकायला नाही पाहिजे खाली. आणि त्यावर सगळे मोमोज आहे ना ठेवल्यात. आपल्याला मोमोज आहे ना कमीत कमी 15 ते 20 मिनटं हे शिजू द्यायचे वाफेवर, म्हणजे आतलं चिकन आपलं कच्चं आहे तर ते वाफेवर 15 मिनटात शिजून जातं. एकसारखे बघा मोमोज ठेवल्यात, जितके बसतील ना तेवढे बसवा, कारण 15 मिनटं म्हणजे थोडंसं वेळ लागतो ना, त्यामुळं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. खूप गोष्टी ना मुलांना आवडतात, ते घरीच बनवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही मस्त खाताल आणि स्वस्त राहताल. बाय बाय.